आजच्या या व्हिडिओत अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करत असताना कोणकोणते प्रश्न आपल्याला पडतात, कोणकोणत्या चुका आपण करत असतो, दक्षता कोणत्या घ्यायला हव्यात, याचे फायदे आणि हा प्राणायाम नेमका कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्य आनंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. अनुलोम विलोम प्राणायाम हा अतिशय सोपा परंतु तितकाच प्रभावी असा प्राणायाम आहे. ज्यावेळी बिगिनर्स हा प्राणायाम सुरू करतात, ज्यांना सवय नसते ते सुरू करतात, त्यावेळेस त्यांना अनेक प्रश्न पडतात. त्यातील काही प्रश्नांची उत्तर आपण यात पाहणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम नेमका केव्हा करावा. तर हा प्राणायाम सकाळी किंवा संध्याकाळी पोट रिकामे असताना करावा. समजा काही कारणांमुळे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला वेळ मिळत नसेल तर दिवसभरात ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळतो त्यावेळी तुम्ही हा प्राणायामाचा सराव करू शकता. परंतु आपल्या जेवणातलं आणि हा प्राणायाम करण्यातलं अंतर कमीत कमी 2 तासाचे नक्की ठेवा. म्हणजे या प्राणायामापासून जो काही आपल्याला फायदा मिळणार आहे तो आपण घेऊ शकतो. दुसरा प्रश्न, हा प्राणायाम डाव्या नाकपुडीने सुरू करावा की उजव्या नाकपुडीने. तर हा प्राणायाम नेहमी डाव्या नाकपुडीनेच सुरू होतो आणि डाव्या नाकपुडीनेच श्वास सोडून या प्राणायामाला आपण संपवतो. प्रश्न तिसरा, हा प्राणायाम करत असताना आपण तोंडाचा वापर करतो की नाकाचा. तर पूर्णपणे तोंड आपलं बंद असतं आणि आपण फक्त नाकाचाच वापर करत असतो आणि एका वेळी एकाच नाकपुडीतून आपण श्वास घेत असतो आणि दुसऱ्या नाकपुडीतून सोडत असतो. त्यामुळे एका वेळी एका नाकपुडीतूनच श्वास आपला आत जात असतो. प्रश्न चौथा, हा प्राणायाम नेमका किती वेळ करावा. तर सवय नसेल, बिगिनर्स असाल तर सुरुवात 5 मिनिटापासून करा आणि हळूहळू जशी जशी सवय होईल तर हा वेळ 10, 15, 20, 30 मिनिटापर्यंत देखील तुम्ही वाढवू शकता. अनेक व्याधी असतील आणि त्यापासून तुम्हाला जर सुटका मिळवायची असेल तर तुम्ही हा प्राणायाम कमीत कमी 20 मिनिटे तरी करायला हवा. परंतु त्यात सातत्य हवे, म्हणजे आपल्याला या प्राणायामापासून जो काही फायदा मिळेल तो आपल्याला आपल्या ज्या शरीरातल्या व्याधी आहे तो बरा करण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर हा प्राणायामच फक्त अनुलोम विलोम प्राणायाम करून देखील आपण असंख्य व्याधी आपल्या शरीरातून दूर करू शकतो. हे ज्यावेळी तुम्ही स्वतः कराल तेव्हा त्याचा अनुभव नक्की घ्याल. प्रश्न पाचवा, मला तर खाली बसता येत नाही, मग मी हा प्राणायाम कसा करू. तर हा प्राणायाम तुम्ही बेडवर बसून, खुर्चीवर बसून, खाली बसून, जसं तुम्हाला शक्य आहे तिथे बसून तुम्ही सहज करू शकता. फक्त यात पाठीचा कणा मात्र सरळ ठेवा. असे हे काही प्रश्न सुरुवातीला अनेक जणांना पडतात. तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. आता हा प्राणायाम सुरू करताना कोणत्या दक्षता आपल्याला घ्यायला हव्या. तर सर्वात प्रथम म्हणजे सर्दी, ताप, खोकला असेल तर हा प्राणायाम करू नये. कारण यात नाकपुडींचा वापर आपण करत असतो, नाकाने श्वास घेत असतो. तर सर्दीमध्ये आपले नाक पूर्णपणे बंद असतं, त्यामुळे आपल्याला श्वास घेणं शक्य होत नाही. त्यामुळे ताप, सर्दी असेल त्यात हा प्राणायाम करू नये. हा प्राणायाम करत असताना पाठीचा कणा मात्र नेहमी सरळ ठेवा, कारण आपली ऊर्जा ही मूलाधार चक्राकडून सहस्रार चक्राकडे प्रवाहित होत असते आणि वेगवेगळे आपले काही आजार असतात ते बरे व्हायला आपल्याला त्यामुळे मदत होते. त्यामुळे पाठीचा कणा नेहमी सरळ ठेवा. आता आपण पाहून घेऊयात की सुरुवातीला आपण कोणकोणत्या चुका करतो. सर्वात पहिली चूक म्हणजे हा प्राणायाम करत असताना सुरुवातीला बरेच जण काही चुका करतात. त्यातील पहिली चूक म्हणजे आपण हा प्राणायाम डाव्या नाकपुडीतून सुरुवात करतो आणि उजवीकडून सोडतो, पुन्हा उजवीकडून श्वास घेतो आणि डावीकडून सोडतो. परंतु बरेच जण हे डाव्या नाकपुडीतून श्वास घेतात, उजवीकडून सोडतात आणि पुन्हा उजव्या नाकपुडीला बंद करून डावीकडूनच श्वास घेऊन उजवीकडे सोडतात. किंवा बरेच जण उजवीकडून श्वास घेतात, डावीकडे सोडतात, पुन्हा डाव्या नाकपुडीला बंद करून उजवीकडूनच श्वास घेतात आणि डावीकडे सोडतात. त्यामुळे हा प्राणायाम अतिशय चुकीच्या पद्धतीने केला जातो.
ज्यावेळी आपण डाव्या नाकपुडीतून श्वास आत घेतो आणि उजवीकडूनच सोडतो तर हा चंद्रभेदन प्राणायाम होतो. आणि जर आपण याचेच रिपिटेशन्स जास्त वेळा केले तर बऱ्याचदा सर्दी, खोकला यासारखे त्रास देखील व्हायला लागतात. आणि जर समजा आपण उजव्या नाकपुडीतून श्वास घेतला आणि डावीकडून सोडला तर हा आपला सूर्यभेदन प्राणायाम होतो, ज्यामुळे आपल्या शरीरात उष्णता वाढते, वेगवेगळे त्रास वाढतात. त्यामुळे हा प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम नेमका कसा करावा हे व्यवस्थित आपल्याला समजून घेतले पाहिजे आणि त्या पद्धतीनेच त्याचा आपण रोज सराव केला पाहिजे. तर ही चूक आपण करता कामा नये. दुसरी चूक म्हणजे झोपून या प्राणायामाचा सराव करू नये. बसूनच जसं तुम्हाला शक्य आहे, जिथं तुम्हाला खुर्चीवर, बेडवर बसून शक्य आहे किंवा खाली बसणं शक्य आहे तर बसूनच या प्राणायामाचा सराव करा, जेणेकरून त्यापासून तुम्हाला फायदा मिळेल. तर अशा ह्या काही चुका आपण करतो. तर या चुका टाळून व्यवस्थितरित्या हा प्राणायाम आपण जर केला तर असंख्य आजारांपासून आपण मुक्त होऊ शकतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अनुलोम विलोम प्राणायाम आणि नाडी शोधन यात फरक काय? तर अनुलोम विलोम प्राणायाम आपण डावीकडून श्वास घेतो, उजवीकडून सोडतो, पुन्हा उजवीकडून श्वास घेतो आणि डावीकडून सोडतो. परंतु जर आपण डावीकडून श्वास घेतला आणि श्वासाला काही सेकंद रोखले, उजवीकडून सोडला, पुन्हा उजवीकडून श्वास घेतला, श्वासाला काही सेकंद रोखले आणि डावीकडून सोडला तर हा नाडी शोधन प्राणायाम होतो. श्वास रोखण्याला आपण योग भाषेत कुंभक असं म्हणतो. तर असं कुंभक आपण लावला तर तो नाडी शोधन प्राणायाम होतो. परंतु बिगिनर्स आहात आणि तुम्हाला हळूहळू या प्राणायामाची आपल्या रोजच्या जीवनात सवय करून घ्यायची असेल तर मात्र तुम्ही अनुलोम विलोम पासूनच सुरुवात करा. जर हृदयविकार असतील, वेगवेगळे आजार असतील तर कुंभक तुम्ही लावू नका. फक्त अनुलोम विलोमनेच सुरुवात करा, अनुलोम विलोमचाच सराव करा, त्यापासूनच तुम्हाला असंख्य फायदे मिळतील. अनुलोम विलोम प्राणायाम जर आपण रोज केला तर आपल्याला कोणते फायदे मिळतात हे आता आपण जाणून घेऊ. आपली डावी नाकपुडी म्हणजे इडा नाडी आणि उजवी नाकपुडी म्हणजे पिंगला नाडी, या नाड्या या प्राणायामात ॲक्टिवेट होता. त्यामुळे आपल्या शरीरातल्या असणाऱ्या 72,000 नाड्यांचं शुद्धीकरण होतं. त्यामुळे असंख्य वेगवेगळे विकार, रोग, आजार हे मुळापासून बरे व्हायला हा प्राणायाम खूप मदत करतो. असंख्य व्याधी असतील, तुम्हाला काही दुसरं करणं शक्य होत नसेल तर या प्राणायामाचा सराव तुम्ही जरूर करा. तुम्हाला नक्की त्यापासून फायदा मिळेल. परंतु या प्राणायामाचा सराव 1, 2, 3 महिने कंटिन्यू केला तर आपण असंख्य आजार मुळापासून दूर करू शकतो. त्यात सातत्य ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तसेच या प्राणायामामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते, रक्ताभिसरण सुरळीत होते, डोकेदुखीचा त्रास बंद होतो. रात्री जर झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी देखील तुम्ही हा प्राणायामाचा सराव केला तर तुम्हाला झोप देखील शांत यायला मदत होते. तुमच्या डोळ्यांची दृष्टी देखील सुधारते. जर खूप डोळ्यांचा नंबर असेल, चष्म्याचा नंबर असेल तर तुम्ही या प्राणायामाचा सराव 15 ते 20 मिनिटे जर रोज केला तर नक्कीच तुमचा चष्म्याचा नंबर देखील कमी व्हायला, तुमच्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. तर असे असंख्य फायदे हा प्राणायाम रोज 1 ते 2 महिने 3 महिन्यापर्यंत कंटिन्यू केल्यामुळे फायदे मिळतात. आता आपण जाणून घेऊ की हा प्राणायाम नेमका कसा करावा. सुखासनात बसा. जर असं तुम्हाला बसणं शक्य होत नसेल तर खुर्चीवर बसा, बेडवर बसा, जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने बसा. मात्र पाठीचा कणा सरळ ठेवा. डाव्या हाताची चिन्मुद्रा करा. पहिला आणि दुसरा बोट एकमेकांना स्पर्श करा आणि या पद्धतीने आपल्या मांडीवर ठेवा. उजव्या हाताची विष्णू मुद्रा करा. दुसरा आणि तिसरा बोट अंगठ्याच्या बेसला लावा. उजव्या नाकपुडीला बंद करा. आपले कोपर छातीजवळ घ्या. त्याला या पद्धतीने करू नका, कारण जर जास्त वेळ आपण प्राणायामाचा सराव करू तर आपले हात दुखेल. त्यामुळे हात या पद्धतीने खाली करा आणि पाठीचा कणा सरळ. हळूवार तुम्ही डोळे बंद करा. डावीकडून श्वास आत घ्या. डाव्या नाकपुडीला बंद करा. उजवीकडून श्वास सोडा. पुन्हा उजवीकडून श्वास आत घ्या. उजव्या नाकपुडीला बंद करा. डावीकडून सोडा.
या पद्धतीने ही एक सायकल होते. डावीकडून श्वास घ्यायचा, उजवीकडून सोडायचा, पुन्हा उजवीकडून घ्यायचा, डावीकडून सोडायचा. ही एक सायकल होते. सुरुवातीला 10 राऊंडने सुरुवात करा आणि हळूहळू 15, 20, 30 जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने हळूहळू त्यांचे राऊंड्स वाढवा. तर आपण पुन्हा एकदा पाहूयात की हा प्राणायाम नेमका कसा करायचा आहे. उजव्या नाकपुडीला बंद करा, डावीकडून श्वास आत घ्या, डाव्या नाकपुडीला बंद करा, उजवीकडून सोडा, पुन्हा उजवीकडून श्वास आत घ्या, उजव्या नाकपुडीला बंद करा, डावीकडून सोडा. या पद्धतीने डाव्या नाकपुडीतून श्वास घेऊन सुरुवात करायची आहे आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडूनच प्राणायामाला आपल्याला संपवायचा आहे. तर अतिशय सोपा आहे, सर्वांना सहज करता येईल असा आहे. सर्वजण करू शकता. अनुलोम विलोम प्राणायाम अगदी सेफ आहे, त्यामुळे तुम्ही हा प्राणायाम जास्तीत जास्त करा. जास्तीत जास्त तुम्ही कराल तितका तुम्हाला फायदा मिळेल. हा प्राणायाम रोज करून तुम्हाला कोणते शारीरिक व मानसिक बदल जाणवले हे नक्की कमेंट करा, कारण ते प्रतिक्रिया वाचून अनेक जणांना प्रेरणा जरूर मिळेल. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालेली असतील. तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन प्रेस करा, म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा. व्हिडिओला हाईप देखील करा, ज्यामुळे व्हिडिओ आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यास मदत मिळते. आपले ऑनलाईन क्लासेस देखील असतात. तुम्हाला त्यात सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.